आपल्या सर्वांची लाडकी नेते आणि काल आज आणि उद्या हे आमचे नेतेच होते आणि आहेत श्रीमंत परिचारक व्यासपीठावरती उपस्थित उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर साहेब, तानाजी सावंत साहेब, प्रशांतजी परिचारक, व्यासपीठावरती उपस्थित ज्येष्ठ नेते भाऊ श्रीकांतजी देशमुख, वसंत नाना, दिलीप बाप्पा घाडगे, सुरेश आगवणे, जुनी नाव आठवतोय, दादा मी आज थोडंसं वेगळं भाषण करणार आहे, कारण की आपल्यामुळं आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या आशीर्वादामुळं आज आम्ही एका व्यासपीठावरती बऱ्याच वर्षानंतर आलो. 20-21 वर्षापूर्वी सांगितलं असं आणि ते मी अजून तागायत विसरलेलं नाही. त्यामुळं अपमान मी सगळ्यात बसलेलो नाही कुठलाच. त्यामुळं अनेक जणांना वाटतं की दादा तुम्ही कसं काय एकदम फ्रेश दिसता, तरुण दिसता, कारण की मी फार विचार करत नाही आणि अपमान झालेल्या गोष्टी विसरून जायचं असतं, पॉझिटिव्हिटीत पुढे निघायचं असतं. वाईट चिंतायचं नाही, वाईट विचार करायचा नाही. झालं पृथ्वी गोल आहे. 10 वर्षापूर्वी दुसरीकडे होतो, 10 वर्षापूर्वी आज इथे एकत्र आलो. पृथ्वी गोल आहे समजायची. त्यामुळं आदरणीय श्रीमंत कुणाला विश्वास बसणार नाही, कारण की ह्याला काही पॅरामीटर नाही, ह्याला काही मोजमाप करण्याची कुठली यंत्रणा नाही. पण ज्यावेळेस श्रीमंत मागच्या 10 वर्षामध्ये कधीही आजारी, काही 2-3 वेळा आजारी होते किंवा काही झालं असेल, काही प्रसंग, वाढदिवस असेल, तर त्या अशा एकही दिवस दादांकडनं विजयसिंह मोहिते पाटलांचा चुकला नाही मला सांगण्याचा आणि मला सांगण्याचा विचारण्याचा. मी ह्या दोघांच्या मध्ये पडू शकत नाही, मी कोणी नाही ह्या दोघांच्या मध्ये पडायला. या श्रीमंतांचा वाढदिवस आहे, फोन करतो, श्रीमंत आजारीत समजले, दवाखान्यात भेटायला जातो. पण ते काही कारणास्तव एवढं ते अंतर झालं. पण मी माझं सांगत असताना मी दादांचंही सांगतोय आणि माझंही त्यात आहे की श्रीमंतांबद्दलचा जो आदर, मी मागे कधीतरी भाषणात बोललो होतो की कैलासवासी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहेब गेल्यानंतर, वसंतदादा गेल्यानंतर मोहिते पाटील कुटुंबाचा सर्वात ज्येष्ठ व्यक्ती कोण असेल तर ते श्रीमंत परिचारक. हे आम्ही कधीही विसरलेलं नाही. आणि त्यामुळं तो अधिकार त्यांना आजही आहे आणि त्या अधिकाराचा वापर त्यांनी केलाच पाहिजे, होता आणि करायला पाहिजे. त्यात दादांवरचा त्यांचा अधिकार आहेच आहे, पण दादाचा पोरगा असला म्हणून काय झालं, तुमचा नातू आहे. त्यामुळं हे जे नातं आपुलकीचं आमच्या सगळ्यांच्या कुटुंबाच्या मनामध्ये, हे आज बोलतो म्हणून आजच आलं आणि आज पक्षात आलो म्हणून आज आलं असं नाहीये. प्रत्येक गोष्टीला वेळ यावं लागते, तुटायलाही वेळ यावं लागते आणि जोडायलाही वेळ यावं लागते. ती वेळ आज आलेली आहे.